हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दी मास्टर क्लास. विज्ञान फ्री सिरीजमधलं आपण फिजिक्स या टॉपिकला सुरू करतो आहे आणि त्याच्यामध्ये आपण पहिलं लेक्चर जे असणार आहे आपलं ते मोजमापन म्हणजेच युनिट्स ऑफ मेजरमेंट या विषयावर. याच्यातले आपण जवळपास एक 8 ते 10 टॉपिक्स फिजिक्सचे कवर करणार आहोत, ज्याच्यावर आयोग नेहमी प्रश्न विचारतं. तर अशा पद्धतीचं आपलं हे फिजिक्समधलं भौतिकशास्त्रामधलं हे पहिलं लेक्चर आहे. शेवटपर्यंत बघा, बऱ्याच कन्सेप्ट क्लिअर होतील. त्याचबरोबर आपण संयुक्त गट ब आणि क या पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने काही संभाव्य प्रश्न या टॉपिकवर विशेषतः जे काही विचारले जाण्याची शक्यता आहे त्यांचं देखील ॲनालिसिस आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर काही गणितं विज्ञानाची फिजिक्स या टॉपिकवरची विशेषतः या टॉपिकवरची आपण पाहणार आहोत. ओके, सो आपण सुरू करूयात आजचं सेशन. युनिट म्हणजे काय याच्यापासून आपण अगदी बेसिक संकल्पना पण माहीत असणं गरजेचं आहे. जसं की आपण पाहतो कोणतीही भौतिक राशी आपण ज्यावेळेस मोजमाप करत असतो त्यावेळेस त्याला एक स्पेसिफिक युनिट असतं. म्हणजे तुम्ही जसं की म्हणता की मी 1 किलोमीटर जाऊन आलो किंवा मी 1 मीटर एवढी लांब उडी मारली. तर अशा पद्धतीचे जे काही युनिट आपण लावत असतो त्यांची आवश्यकता का असते, तर सुरुवातीच्या काळापासून आपल्याला काही मोजमापांच्या एककांचा स्वीकार आपण केलेला असतो. का? कारण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही भौतिक राशी असतात त्यांचं मोजमापन होण्याच्या दृष्टीने आपल्याला यांची आवश्यकता भासत असते. ओके, तर हे काही मानवी प्रयत्न आहेत आणि त्याच्यामध्ये युनिट्सने आपल्याला विशेष भूमिका बजावलेली पाहायला मिळते. अनेक वर्षापासून हे मोजले जातात, परंतु पूर्वी काय व्हायचं की जसं जसं रिजन बदलेल, जसं जसं देश बदलेल त्याचप्रमाणे हे युनिट्स देखील बदलले जायचे. आणि याचं इंटरनॅशनल लेवलला ज्यावेळेस तुम्ही स्पेसिफिक एखाद्या देशाबरोबर व्यापार करत असता त्यावेळेस तुम्हाला युनिट समान असणं गरजेचं आहे. जसं आपण करन्सीच्या बाबतीमध्ये बघतो की आपल्याला डॉलरमध्ये आपण आयात निर्यात करत असतो, तर अशा पद्धतीचं एखादं युनिट देखील समान असणं गरजेचं आहे. जसं की ब्रिटिश मोजमाप पद्धतीमध्ये आपल्याला FPS पद्धतीचा वापर होताना दिसत होता, परंतु आपल्याकडे काही ठिकाणी MKS पद्धतीचा वापर होत होता, CGS पद्धतीचा वापर. तर अशा वेगवेगळ्या सिस्टीम्स आहेत आणि त्या आपण पुढे पाहणार आहोत. तर एकूणच सुकर सगळं काही मार्ग होण्यासाठी आपल्याला एक असं सुवर्णमध्य साधण्याची गरज होती, जेणेकरून सगळे काही युनिट्स हे आपल्याला स्पेसिफिकली कोणत्याही दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला अडचण येऊ नये म्हणून युनिट्सची आपल्याला गरज खूप जास्त भासत असते. जसं की तुम्ही आता स्क्रीनवर पाहत असाल की कपडे तयार करणे असेल, योग्य आकार देणे असेल, बरोबर आहे, आकाराचे निवासस्थान बांधणे असेल किंवा मालाची किंवा अन्नाची देवाणघेवाण करणे असेल, तर यासाठी युनिट्सचं महत्त्व खूप जास्त असलेलं पाहायला मिळतं. ओके, युनिट्स ही संकल्पना आपल्या लक्षात आली. जसं की आपल्याला तुम्हाला माहीत असेलच, पण तरीसुद्धा युनिट या टॉपिकला सुरू करण्याआधी आपल्याला बेसिकपासून जाणं गरजेचं आहे. जसं मी अलीकडे म्हटलं की काही सिस्टीम्स असतात, युनिट्सच्या काही सिस्टीम्स आहेत. FPS ही आपण बघितली की युरोपियन पद्धत जास्त वापरली जाते आणि ब्रिटिश लोकांनी FPS फूट पाऊंड सेकंड याच्यामध्ये यांचं मोजमाप केलं जातं. म्हणजे लेंथसाठी ते काय करतात, फूट याचा किंवा फीट आपण ज्याला म्हणतो अशा पद्धतीची पद्धत वापरली जाते. त्यानंतर माससाठी पाऊंड, त्यानंतर टाईमसाठी सेकंड, नंतर CGS पद्धतीमध्ये सेंटीमीटर ग्राम सेकंड ही पद्धत अशा पद्धतीने आपल्याला भौतिक राशींचं मोजमाप केलेलं पाहायला मिळतं. त्याचबरोबर MKS पद्धतीमध्ये मीटर, किलोग्राम आणि सेकंड अशा पद्धतीने आपल्याला मोजमाप केलेलं दिसतं. जे आपण आता सगळ्यात इंटरनॅशनल जी काही एक सिस्टीम आहे ज्याला आपण SI युनिट म्हणतो, SI युनिट जी म्हणजे सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल, हे फ्रेंचमध्ये ते उलटं लिहिलं जातं म्हणून इंटरनॅशनल सिस्टीम एवढं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. याचा फुल फॉर्म विचारला तर लक्षात असू द्यात. ओके, तर SI पद्धत ही आपल्याला MKS पद्धतीच्या जवळ जाताना दिसते. म्हणजेच SI पद्धतीमध्ये आपण काय करतो तर मीटर, किलोग्राम आणि सेकंड अशा पद्धतीचंच आपण काय करतो मोजमाप करताना आपल्याला या सिस्टीममध्ये पाहायला मिळतं. ओके, सो SI आणि MKS ही पद्धतीमध्ये मीटर, किलोग्राम, सेकंड अशा पद्धतीनेच आपल्याला लेंथ, मास आणि टाईम यांचं मोजमाप केलेलं पाहायला मिळतं. सो ही सिस्टीम इम्पॉर्टंट, याच्याबद्दल आणखी जाणून घेऊ. SI प्रणालीमध्ये 7 मूलभूत एकके वापरली जातात. ही 7 मूलभूत एकके कोणकोणती, तर वस्तुमान असेल, लांबी असेल, वेळ, तापमान, विद्युत प्रवाह म्हणजेच इलेक्ट्रिसिटी, त्यानंतर प्रकाशाची तीव्रता आणि पदार्थाची मात्रा म्हणजेच अमाऊंट ऑफ सबस्टन्स. तर ह्या 7 जे काही मूलभूत एकके याला आपण काय म्हणतो 7 बेस युनिट्स असं देखील म्हणतो. तर हे 7 बेस युनिट्स काय आहेत, तर आपल्याला ह्या SI प्रणालीमध्ये वापरली जाते, SI सिस्टीममध्ये वापरली जातात. SI म्हणजे काय, तर इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स. ओके, तर ही जी काही इंटरनॅशनल सिस्टीम आहे याच्यामध्ये आपल्याला एक सुवर्णमध्य साधलेलं पाहायला मिळतं. वेगवेगळ्या
ज्या काही प्रणाली आहेत, जसं आपण सुरुवातीला पाहिलं FPS असेल, CGS असेल, MKS असेल, याच्यापेक्षा आपल्याला SIमध्ये तो सुवर्णमध्य साधलेला पाहायला मिळतो. ओके, याला एक मेट्रिक सिस्टीम असं देखील म्हटलं जातं. आधुनिक मेट्रिक सिस्टीम आहे, मोजमाप करण्याची पद्धती आहे आणि जगातील सर्वात मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या प्रमाणित प्रणालींपैकी एक. ज्या काही स्टँडर्ड सिस्टीम्स आहेत त्यापैकी एक आणि सर्वात जास्त मोठ्या प्रमाणावर वापरली जाते, म्हणून आपल्याला ही SI सिस्टीम्स महत्त्वाची. त्यानंतर वेगवेगळी एकके, वजन, वेळ इत्यादी या विविध पैलू मोजण्यासाठी वापरली जाते. ओके, आता हे 7 जे आपल्याला बेस युनिट्स आहेत, जसे की लेंथ, मास, टाईम, इलेक्ट्रिक करंट, टेम्परेचर, अमाऊंट ऑफ सबस्टन्स आणि ल्युमिनस इंटेन्सिटी, ही आपल्याला यांच्या प्रॉपर्टीज आपल्याला किंवा या ज्या काही फिजिकल क्वांटिटीज आहेत त्या तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि त्याच्याबरोबर काही युनिट्स आहेत, त्यांचे युनिट्स हे देखील इम्पॉर्टंट आहेत, हे माहीत असणं गरजेचं आहे. त्यांचे सिम्बॉल्स देखील इम्पॉर्टंट असणार आहेत. ओके, सगळ्यात महत्त्वाचं काय तर आपल्याला ही प्रॉपर्टी आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. म्हणजेच या प्रॉपर्टीमध्ये लेंथ, मास, टाईम, इलेक्ट्रिक. आता तुम्हाला जर आयोगाने असा कधी प्रश्न विचारलाच की कोणत्या 7 बेस युनिट्स आहेत, 7 बेस युनिट्सपैकी खालीलपैकी कोणत्या क्वांटिटीज आहेत, असं जर तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्हाला वेगवेगळं म्हणजे ऑप्शन्समध्ये लेंथ आहे, मास आहे, टाईम आहे, तुम्हाला मध्येच एखादा एरिया दिला जाईल किंवा इतर कोणती क्वांटिटी दिली जाईल, पण तुम्हाला त्याच्यावरून ओळखता आलं पाहिजे. मग ह्या 7च्या 7 लक्षात ठेवाव्या लागतील का तर हो, आपल्याला 7च्या 7 प्रॉपर्टीज लक्षात ठेवाव्या लागतील, कारण ते बेस आहे. बेस म्हणजे पायाभूत, मूलभूत हा शब्द देखील तुम्ही वापरू शकता. ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला काही लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक मी तुम्हाला एक सांगतो की ट्रिक अशी आहे की 7 जे काही तुमच्या सिस्टीम्स आहे, 7 जे काही बेस युनिट्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला मेटल अशा प्रकारे तुम्ही शब्द जरी लक्षात ठेवला मेटल, आणि या मेटलमध्ये तुम्ही हा T डबल आणि L डबल एवढंच फक्त लक्षात ठेवायचं आहे, किंवा असं जरी लिहिलं तरी पण चालणार आहे, MATTALL मेटल. ओके, म्हणजेच काय, M फॉर मास, E फॉर इलेक्ट्रिक करंट, T फॉर टाईम आणि दुसरा T आहे तो कशासाठी, टेम्परेचरसाठी. त्यानंतर A जो आहे तो अमाऊंट ऑफ सबस्टन्स, त्यानंतर L जो आहे तो ल्युमिनस इंटेन्सिटी आणि जो शेवटचा आहे तो लेंथसाठी. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही हे 7 जे बेसिक तुमच्या काही युनिट्स आहेत ते तुम्ही लक्षात ठेवू शकता. जसं की लेंथचं काय, मीटर, त्यानंतर मास किलोग्राममध्ये, कारण आपण SI सिस्टीमचा विचार करतो. SI सिस्टीम म्हणजेच ही थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्याला MKS सारखीच असलेली पाहायला मिळते. ओके, त्यानंतर टाईममध्ये आपल्याला सेकंड, त्यानंतर इलेक्ट्रिक करंट ॲम्पियरमध्ये, टेम्परेचर केल्विनमध्ये. इथे केल्विनमध्ये आहे, डिग्री सेंटीग्रेडमध्ये नाही, एवढं लक्षात ठेवा, कारण इथे कन्फ्युजन तुमचं होऊ शकतं. जर टेम्परेचर दिला आणि 1 नंबरला ऑप्शन डिग्री सेंटीग्रेड आहे आणि केल्विन शेवटी असेल तर आपण काही गडबडीमध्ये डिग्री सेंटीग्रेड मारून मोकळे होतो, परंतु टेम्परेचरचं जे काही बेस आपण युनिट आहे ते केल्विनमध्ये हे लक्षात असायला पाहिजे. केल्विन आणि सेंटीग्रेड, डिग्री सेंटीग्रेड याचं जे काही कन्व्हर्जन आहे सेल्सिअस ज्याला आपण म्हणतो, तर ते देखील तुम्हाला व्यवस्थितपणे सांगतो की कन्व्हर्जन कसं आणि त्याच्यावर गणित देखील कसं विचारलं जाऊ शकतं. PYQमध्ये देखील प्रश्न आलेले आहेत. ओके, त्यानंतर अमाऊंट ऑफ सबस्टन्स हे आपल्याला मोलमध्ये आपण कन्सिडर, आपले फिजिक्स मध्ये आपण क्वांटिटी ही बघतोय, परंतु आपण याच्यावर स्पेसिफिकली मोलवर किंवा मोल कसे काढायचे किंवा क्वांटिटी कशी मोजायची हे केमिस्ट्रीचे आपले जे लेक्चर्स आहेत त्या लेक्चर्समध्ये व्यवस्थित एक्सप्लेन केलं आहे, एकदा ते लेक्चर देखील पाहून घ्या. त्यानंतर ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजे प्रकाशाची तीव्रता ही कशी कॅन्डेलामध्ये मोजली जाते, त्यांचे सिम्बॉल देखील इम्पॉर्टंट आहेत, ते देखील लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ओके, सो आपल्याला हे 7च्या 7 आपले जे 7 बेस युनिट्स आहेत ते आपले पाठ झाले पाहिजेत, आणि त्यासाठी ट्रिक देखील सांगितले. अशा पद्धतीने लक्षात ठेवा किंवा अशा पद्धतीने लक्षात ठेवा, लक्षात राहणं महत्त्वाचं, कारण याच्यावर आपल्याला आयोग पुन्हा प्रश्न विचारू शकतं. जसं की राज्यसेवेचा आता पेपर झाला आहे आणि बेस किंवा बेसिक गोष्टींवर आयोग पुन्हा एकदा चाललं आहे, त्यामुळे आपल्याला आपले जे काही कन्सेप्ट आहेत हे आपल्याला व्यवस्थितपणे करणं गरजेचं आहे. मोठमोठे आपण PYQs करतो किंवा मोठमोठ्या गोष्टी करतो, परंतु बेसिक संकल्पना आपले क्लिअर नसतात, त्यामुळे आपण काय करतो की सोप्यात सोपा प्रश्न देखील आपण चुकवतो. आयोगाने ते दाखवून दिले तुम्हाला की तुमचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणं किती गरजेचं आहे, हे आपल्याला राज्यसेवेच्या पेपरमधून देखील दिसलेलं आहे. ओके, सो आपण पाहूयात हे SI पद्धतीबद्दल आपण आता विचार केला आणि कशा पद्धतीने हे 7 बेस युनिट्स आहेत ते देखील आपण पाहिलं, बरोबर. पण हे 7 बेस युनिट्स हे कशावर आहेत तर SI पद्धतीनुसार, आणि SI पद्धतीचे काही नियम आहेत, बरोबर. SI पद्धतीचे काही नियम आहेत. कसं नियम आहेत तर 2 नियम आहेत, लक्षात ठेवायचे, सोपे आहेत अगदी. फक्त कसं आहे, आयोगाने जर प्रश्न विचारला तर चुकायला नको म्हणून मी फक्त तुमच्यासमोर एक्सप्लेन करतोय. आयोगाचं तुम्हाला इथे नियम पहिला काय दिसेल की संज्ञेच्या बाबतीमध्ये
संज्ञा म्हणजे काय, तुम्हाला आता 1 न्यूटन अशा पद्धतीने शब्द लिहिलेला तुम्हाला देतील, असे 4 ऑप्शन्स देतील, कोणतं बरोबर आहे. मग तुम्हाला AB, BC किंवा ABC किंवा सर्व योग्य अशा पद्धतीने प्रश्न विचारला जाईल. तर याच्यामध्ये कोणतं योग्य आहे हे आपल्याला शोधायचं आहे. 1 न्यूटन इथे ते लिहिलं आहे, इथे पण 1 न्यूटन लिहिलं आहे, इथे 1 N आणि इथे 1 N, याच्यापैकी काय बरोबर आहे. आता अशा पद्धतीने ज्यावेळेस लिहिलेलं असेल की 1 न्यूटन म्हणजेच इथे कॅपिटल N दिसतंय तुम्हाला. ओके, पहिल्या बाबतीमध्ये आपण या फक्त बाबतीमध्ये विचार करतोय, इथे तुम्हाला कॅपिटल N लिहिलेलं दिसतंय. तर अशा पद्धतीचं ज्यावेळेस लिखाण असेल तेव्हा ते अयोग्य असतं, म्हणजे चुकीचं असतं असं आपण म्हणू. कारण का, इथे N कॅपिटल आहे. ज्यावेळेस अशा पद्धतीचं लिहिलेलं असेल 1 न्यूटन किंवा इथे 1 2 3 4 काही असेल, न्यूटन लिहिताना ज्यावेळेस कोणत्याही शास्त्रज्ञाचं नाव असेल किंवा इतर कोणत्याही क्वांटिटीचं नाव असेल तर ते कॅपिटलमध्ये लिहिता कामा नाही. त्यामुळे आपल्याला कसं लिहिलेलं पाहिजे, तर 1 न्यूटन स्मॉल लेटरने त्याची सुरुवात झालेली असली पाहिजे. ओके, त्याच्यानंतर न्यूटनला आपण N असं देखील लिहितो, बरोबर, N असं देखील लिहितो. पण तो N कसा असला पाहिजे, कॅपिटल असला पाहिजे, स्मॉल असलं पाहिजे का, तर नाही. पूर्ण ज्यावेळेस लिहू त्यावेळेस त्याची सुरुवात स्मॉल Nनी झालेली असली पाहिजे. आणि ज्यावेळेस त्याला आपण फक्त एका वर्डमध्ये त्याची आपण मांडणी करू त्यावेळेस आपल्याला तो स्मॉलमध्ये न लिहिता कॅपिटलमध्ये लिहिलेला असला पाहिजे. त्यामुळे हे चुकीचं असणार आहे, हे बरोबर. त्यामुळे अशा पद्धतीने जिथे तुम्हाला उत्तर दिसेल ते तुम्ही मार्क करायचं. नियम पहिला, संज्ञा म्हणजे आपल्याला संज्ञेच्या बाबतीमध्ये विचार करायचा आहे. 1 न्यूटन, N कॅपिटल आहे म्हणून आपण ती कट केली. इथे N स्मॉल आहे, एकच आपण अक्षरामध्ये लिहितोय म्हणून स्मॉल आहे म्हणून कट केली. इथे तुम्हाला काय N आणि इथे न्यूटन स्मॉलमध्ये आहे म्हणून योग्य. हे दोन्ही योग्य असणार आहे. सेम ज्यूलच्या बाबतीमध्ये आपण इथे जर बघितलं तर आपल्याला कळतं आहे इथे स्मॉलमध्ये आहे, इथे आपण बघितलं की इथे स्मॉलमध्ये आहे म्हणून आपण बरोबर घेतलं. मग इथे स्मॉलमध्ये आहे, हे बरोबर असणार आहे, हे चुकीचं राहणार आहे. याच्यानंतर इथे आपण बघितलं की इथे 1 जूल हा काय आहे, स्मॉल आहे म्हणून जे स्मॉल असल्यामुळे इथे कट झालं. सिंगल ज्यावेळेस लेटर असेल त्यावेळेस तो कॅपिटल असावा आणि ज्यावेळेस पूर्णतः आपण लिहू त्यावेळेस तो स्मॉलमध्ये त्याची सुरुवात झालेली असली पाहिजे. म्हणून तुम्हाला लक्षात आलं असेल कोणत्या पद्धतीने आपण बघितलं. इथे तुम्ही बघताय हे योग्य आहे, त्याचप्रमाणे हे योग्य आहे, त्याचप्रमाणे इथे योग्य आहे आणि हे हे योग्य असणार आहे. त्या अशा पद्धतीने जर सिंगल याच्यामध्ये आपण रिप्रेझेंट करत असू तर कॅपिटल असलं पाहिजे आणि जर तो पूर्णतः त्याच्या न्यूटनचा किंवा ज्यूलचा आपण उच्चार करत असू तर ते स्मॉलने त्याची सुरुवात झालेली असली, स्मॉल लेटरने त्याची सुरुवात झालेली असली पाहिजे. ही आपल्याला नियम क्रमांक 1 सांगतो संज्ञेबाबतीत. ओके, आता अनेक वचन नसतं, कधी युनिटचं अनेक वचन नसतं. ते कसं, तर तुम्हाला जर पहिली गोष्ट अनेक वचन नसतं आणि त्याच्या पुढे फुल स्टॉप दिलेला असत नाही. तुम्हाला आयोग असा प्रश्न विचारला की खालीपैकी कोणता नियम SI पद्धतीचा कोणता नियमानुसार योग्य आहे किंवा अयोग्य आहे. तुम्ही लक्षात ठेवायचं आहे कोणत्याही युनिटनंतर फुल स्टॉप नसतो. ओके, आणि त्याचबरोबर अनेक वचन नसतात. ते म्हणजे न्यूटन, समजा मी म्हटलं 1 न्यूटन आणि 4 न्यूटन्स असं म्हणेन का मी, तर नाही. हे काय आहे, तर हे चुकीचं आहे, हे चुकीचं असणार आहे. कारण अनेक वचन नसतं आणि फुल स्टॉप कोणत्याही क्वांटिटीनंतर दिला जात नाही, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. मग फुल स्टॉपचे कोणते आहेत, तर हा आहे तो कट होईल, हा पण आहे तो पण कट होईल. आता न्यूटन्स आहे, बरोबर, म्हणून काय म्हटलं मी, अनेक वचन येत नाही, म्हणजे अनेक वचन येत नाही म्हणजे हे पण जाईल. मग हे गेल्यानंतर राहिले 2. आता हे 2 पण आपण बघितलं की न्यूटन दोन्ही आहेत, इथे पण फुल स्टॉप नाही आहे आणि अनेक वचन पण नाही आहे. मग योग्य कोणतं, तर योग्य कोणतं असणार आहे, दुसऱ्या क्रमांकाचं. का, कारण पहिल्या क्रमांकाला आपण इथे एक्सप्लेनेशन बघितलं, संज्ञेमध्ये कॅपिटल N असता कामा नाही, बरोबर. जर तो सिंगल रिप्रेझेंट करत असतात तर मात्र योग्य ठरला असता, परंतु पूर्ण नाव आहे शास्त्रज्ञाचं, युनिटचं पूर्ण नाव आहे, त्यामुळे ते नसणार आहे. मग हे काय असेल, आपलं योग्य उत्तर असेल. अशा पद्धतीने जर प्रश्न आला तरीसुद्धा सोडवायचा आहे. ओके, सो पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की इथे लक्षात ठेवायचं हे योग्य आहे, इथे लक्षात ठेवायचं हे योग्य आहे, त्यानंतर हे योग्य आणि याप्रमाणे सिंगल असेल कॅपिटल आणि जर पूर्ण असेल तर स्मॉलने सुरुवात. दुसरी संज्ञा अनेक वचन येत नाही आणि त्यानंतर फुल स्टॉप येत नाही, म्हणून आपण काय पाहिलं, योग्य कोणतं ठरणार, तर दुसऱ्या नंबरचं उत्तर. हे आपल्या SI पद्धतीमधले काही नियम आहेत, 2 नियम आहेत, दोन्ही नियम तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेले आहेत. पुढे आपण जाऊयात की SI युनिट हे आपण बघतोय की कधीपासून आलं, तर 1960 पासून आपल्याला वापरामध्ये असलेलं पाहायला मिळतं आहे. ओके, त्याची सर्व मान्यता नंतर 70s झाली, हे देखील महत्त्वाचं आहे, बरोबर. क्रिएशन ऑफ इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट म्हणजे याला SI आपण असं म्हणतो. ओके,
हे 7 बेसिक युनिट त्यांची आपण बघितली माहिती. मेटल किंवा मेटल आणि टी आणि एल डबल आहे त्याच्यामध्ये. ह्याची जी स्थापना आहे SI युनिटची ती कशा पद्धतीने झाली की 11th जनरल कॉन्फरन्स ऑन वेट अँड मेजर्स. ओके, 11th जनरल कॉन्फरन्स ऑन वेट अँड मेजर्स यांच्या या कॉन्फरन्समध्ये SI 1960 मध्ये त्याची काय झालेली आहे स्थापना किंवा एस्टॅब्लिशमेंट झालेली आहे. जर आयोगाने प्रश्न विचारला तर जनरल कॉन्फरन्स ऑन वेट अँड मेजर्स 11व्या जनरल कॉन्फरन्समध्ये कशाच्या तर वेट अँड मेजर्सवरच्या 11व्या जनरल कॉन्फरन्समध्ये SIची स्थापना झाली 1960मध्ये. ओके, इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट्स हे आपण बघितले 7 जे बेस युनिट्स आपले आहेत ते बेस युनिट. ओके, त्यानंतर पुढे आता हे बेस युनिट्स आहेत का आपण बघितले इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट्समध्ये आपल्याला बेस युनिट सांगितले. त्याच्यानंतर पुढे काही डिराईव्ड असतात बरोबर. आता हे 7च असतील का पूर्णतः आपण जर विचार केला तर याच्यामध्ये 7 एवढेच असतील का तर नाही. वेगवेगळ्या क्वांटिटीज आहेत ज्या काही डिराईव्ड केल्या जातात. जसं की आपण बघितलं इथे आपली बेसिक क्वांटिटी काय मीटर. ओके, इथं मीटर क्वांटिटी आहे, तुम्ही इथं पाहू शकता मीटर. ओके, पण आपण जर इथं पुढे बघितलं तर आपल्याला काय दिसतंय एरिया दिसतंय. एरिया कसा काढतो आपण तर काही एक समजा एक स्पेसिफिक ही डायग्राम आहे किंवा ह्या प्रकारचं शेत आहे तर ही जी क्वांटिटी आपली लेंथ आहे आणि त्यानंतर ही क्वांटिटी आपली जी आहे ती ब्रेड्थ आहे. ओके, सो ब्रेड्थ आणि लेंथ कशामध्ये मोजतो मीटरमध्ये, ब्रेड्थ कशामध्ये मोजतो मीटरमध्ये. मीटर आहे परंतु आपण लेंथ ह्या वेगवेगळ्या लेंथ इथं एकत्रित येऊन एक क्वांटिटी तयार झाली. आपण म्हणून त्याला रेक्टँगल म्हणतो बरोबर. लेंथ एकत्र 4 लेंथ एकत्र आले 1 2 3 आणि 4 त्याच्यानुसार तिथे आपल्याला एरिया तयार राहतं. याचं स्पेसिफिक एरिया जर काढायचं झाला तर आपण काय करतो L×B. मग L कशामध्ये मीटरमध्ये, B कशामध्ये मीटरमध्ये. मग ते मीटरचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला मीटर स्क्वेअर मिळतं. म्हणजेच एरिया हा आपण कशापासून डिराईव्ह केला तर लेंथपासून डिराईव्ह केला. ओके, लेंथपासून डिराईव्ह केला म्हणून डिराईव्ड क्वांटिटी आली ती. ओके, आणि ह्या डिराईव्ड क्वांटिटीचे जे काही युनिट्स असतील त्यांना आपण डिराईव्ड युनिट असं म्हणतो. ओके, डिराईव्ड म्हणजे काय तर एकापासून काढणे दुसरं. ओके, सो लेंथ म्हणजे मीटर आणि मीटरपासून आपण एरियाची आपण काय काढली त्याचं युनिट काढलं ते डिराईव्ह करून काढलं. म्हणजे बेसिक आपलं युनिट काय होतं मीटर आणि डिराईव्ड युनिट काय आलं मीटर स्क्वेअर. त्याच पद्धतीने जर व्हॉल्यूम काढलं आपण बरोबर घन आपण ज्याला म्हणतो व्हॉल्यूम काढलं तर त्या पद्धतीचं आपल्याला मीटर क्यूब असं आपल्याला पाहायला मिळतं. मीटर क्यूब असं पाहायला मिळतं युनिट. म्हणजे काय करतो आहे आपण लेंथच आहे. ओके, आता ज्यावेळेस घन म्हणजे काय असं अशा पद्धतीची डायग्राम असेल कशी. ओके, ही डायग्राम असेल आणि या डायग्रामपासून आपल्याला काय झालं आपण डिराईव्ह केलं वेगवेगळ्या लेंथ एकत्र आल्या आणि त्या लेंथ एकत्र येऊन व्हॉल्यूम त्याचं काढण्यासाठी आपण काय केलं तर मीटर क्यूब अशा पद्धतीने डिराईव्ह केलं. हे युनिट डिराईव्ह युनिट आहे. थोडक्यात बेस युनिट 7 हे 7 बेस युनिट आहेत आणि हे डिराईव्ड युनिट आहेत. हे जवळपास 22च्या आसपास आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे हे डिराईव्ह युनिट वेगवेगळ्या याच्यावरून काढू शकता तुम्ही. ठीक आहे, मीटर सेकंड कसलं आहे तर टाईमचं आहे. आणि मग इथं आपल्याला ॲक्सेलरेशन काढायचं आहे. ॲक्सेलरेशन काढण्यासाठी म्हणजे त्वरण आपण मराठीत म्हणतो तर रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी बरोबर. ही जी इनिशियल व्हेलॉसिटी आणि फायनल व्हेलॉसिटी याच्यातून आपल्याला टाईम बरोबर त्याचं रेशो घेतला की आपल्याला त्वरण मिळतं म्हणजे ॲक्सेलरेशन मिळतं. फोर्सचं इथं तुम्ही पाहू शकता फोर्सचं काय F=m×a. m= मास आणि a= ॲक्सेलरेशन म्हणजे त्वरण. आणि मग त्याच्यातून आपण काय केलं न्यूटन हा फोर्सचं युनिट आहे परंतु डिराईव्ड क्वांटिटी कोणती आली तर kg, m आणि s. kg म्हणजे काय मास बरोबर. m म्हणजे काय मीटर म्हणजे लेंथ आणि s म्हणजे काय सेकंड म्हणजेच टाईम. MLT मेटलमधलं हे MLT आलं म्हणजे बेसिकपासून आपण डिराईव्ह केलं म्हणून याला आपण काय म्हणत असतो स्पेसिफिकली डिराईव्ड युनिट असं म्हणत असतो. म्हणजेच आपल्या बेसपासून आपण काय केलं डिराईव्ह युनिट काढलेले आहेत. इथपर्यंत आपल्याला गोष्टी क्लिअर असतील. बेसिक म्हणजे काय आणि डिराईव्ह म्हणजे काय. बेसिक म्हणजे जे आपल्याला SI युनिटने घालून दिलेले जे आहेत ते आणि नंतर डिराईव्ह म्हणजे काय तर इथे आपण बघितलं या पद्धतीने हे डिराईव्ह पद्धतीचे आपल्याला युनिट्स देखील पाहायला मिळतात. कशा पद्धतीने डिराईव्ह केले ते देखील आहेत. आपण त्यातल्या काही गोष्टी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करून सांगतो तुम्हाला लक्षात येतील. इथे बघा आता की आपल्याला मानक मूलभूत म्हणजे एक स्टँडर्ड जे काही बेस SI युनिट्स आहेत आपले ते वापरून बलासाठी एकक काढायचं आहे. बलाचं एकक काय म्हणजेच फोर्स आपण म्हणतो त्याला. फोर्सचं एकक काय तर न्यूटन आहे बरोबर. हे न्यूटन आपल्याला आहे माहीत आहे परंतु आपल्याला प्रश्न काय विचारला आहे तर मूलभूत SI युनिट्स वापरून म्हणजे बेसिक जे काही युनिट्स आहेत ते वापरून. मग आता फोर्सची आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे काय F=ma. m × a. m म्हणजे काय तर मास बरोबर
आणि मल्टिप्लाय बाय ए म्हणजे काय, ॲक्सेलरेशन. आता ॲक्सेलरेशन म्हणजेच काय, तर आपण मगाशी बघितलं एम इंटू व्ही बाय टी. टी म्हणजे काय, टाईम. व्ही म्हणजे व्हिलॉसिटी. ओके. आता त्यानंतर जर आपण व्हीचा फॉर्म्युला बघितला तर व्हीचा फॉर्म्युला काय, व्ही इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. ओके. व्हिलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. मग आपण इथे या फॉर्म्युलेमध्ये पुट करू एम इज इक्वल टू, आता व्हीचं काय टाकणार, डी बाय टी. ओके. व्हीच्या बाबतीमध्ये टाकलं आणि हा टी ऑलरेडी इथे आहे तो ॲज इट इज. त्यानंतर एम इंटू डी घेतला आणि हा जो टी आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन होईल म्हणजेच डी बाय टी स्क्वेअर. आता टी स्क्वेअर आहे हा डिव्हिजनमध्ये जर मी याला काय केलं, वरती घेऊन गेलो, अंशामध्ये घेऊन गेलो तर त्याचं इन्व्हर्स होईल. इन्व्हर्स म्हणजे काय होईल त्याचं, एम इंटू डी इंटू टी रेस टू -2 इन्व्हर्स झालं. बरोबर. इथे कारण काय आहे तर छेदामध्ये पॉझिटिव्ह 2 आहे. जर मी त्याला अंशामध्ये घेऊन गेलो तर ती क्वांटिटी निगेटिव्ह आपण रिप्रेझेंट करतो. ओके. तर अशा पद्धतीने आपण इथे आता इथपर्यंत आलोत. आता याचं काही आपल्याला फॉर्म्युलेज डिराईव्ह करता येतील का, तर नाही. आता आपण पुढे काय करणार, तर इथे तुम्ही लक्ष द्या, एम आहे, एमच्या बदलीत आपण बघितलं त्या युनिट काय, मासचं युनिट काय, के जी. याच्यामध्ये एम के एस किंवा एस आय युनिटमध्ये मासचं युनिट के जी आपल्याला पाहायला मिळतं. बरोबर. डिस्टन्सचं काय आपण पाहतो, डिस्टन्स काय आहे, लेंथ आहे. बरोबर. लेंथ कशामध्ये मोजतो आपण, मीटरमध्ये मोजतो. त्याचबरोबर टी जो आहे तो कशामध्ये, सेकंडमध्ये, आणि सेकंड काय आहे तर आपला टाईम असतो. बरोबर. मग सेकंड लिहिलं आणि त्यानंतर -2 जो आहे तो ॲज इट इज. आता हा झाला डिराईव्ड, काय म्हणतो आपण, डिराईव्ड केला. बरोबर. डिराईव्ह युनिट याला म्हणू आपण डिराईव्ह युनिट. कशापासून डिराईव्ह केला, तर जे काही बेसिक आपले जे मूलभूत एस आय युनिट्स, जे एस आय ते तुम्हाला सुरुवातीला सांगितले ते कोणते, तर मेटल. बरोबर. मास, इलेक्ट्रिसिटी, टेम्परेचर, टाईम, अमाऊंट ऑफ सबस्टन्स. त्यानंतर ही जी तुमची डबल एल म्हणजे लेंथ आणि ल्युमिनस इंटेन्सिटी. बरोबर. तर मेटल हे जे बेसिक 7 तुमचे युनिट्स आहेत ते वापरून आपण डिराईव्ह केला कोणाचा फॉर्म्युला, तर फोर्सच्या बाबतीमध्ये एफ इज इक्वल टू एन म्हणजे न्यूटन. तर त्याचा फॉर्म्युला आहेच, परंतु डिराईव्ड करायला सांगितलं म्हणून आपण त्याचं काय काढला, के जी इंटू एम इंटू सेकंड रेस टू -2. इथे तुम्ही पाहू शकता के जी इंटू एम इंटू एस रेस टू -2 कशाचा आहे, फोर्सचा. का आहे तर हा इन्व्हॉल्व्ड फंडामेंटल युनिट्स म्हणजे फंडामेंटल युनिट्सपासून डिराईव्ड झालेला आहे. तो अशा पद्धतीने आपण काढला, के जी एम इंटू एस रेस टू -2. ओके. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही फॉर्म्युलेज वापरून अशा पद्धतीने तुम्ही तुमची जी काही फिजिकल क्वांटिटी आहे तिचं व्यवस्थितपणे एक्सप्लेनेशन करून तुम्ही डिराईव्ड करू शकता कोणतंही युनिट. अशा पद्धतीने तुम्हाला जर फोर्सचं विचारलं आणि तुम्हाला ऑप्शनमध्ये के जी असेल, के जी एम रेस टू 1 असेल, सेकंड रेस टू 3 असेल किंवा अजून काही 4 ऑप्शन असतील, तर त्याच्यामधून तुम्हाला हे उत्तर आहे हे काढण्या इतपत तुम्हाला माहिती मी सांगितलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही डिराईव्ह करू शकता. ओके. कोणत्याही क्वांटिटीचं तुम्हाला बेसिकपासून डिराईव्हमध्ये जर त्याचं रूपांतर करायचं असेल तर त्यांचे बेसिक फॉर्म्युले वापरून, हे तुम्हाला फॉर्म्युले माहीत असणे गरजेचे आहेत. ॲक्सेलरेशन म्हणजे व्ही बाय टी आणि व्ही इज इक्वल टू डी टी. हे तुम्हाला 2 फॉर्म्युले लक्षात असले की तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करता येईल, बेसिक गोष्टींपासून तुम्हाला डिराईव्ड युनिट काढता येतील. आता बेसिक आणि डिराईव्ह युनिट हे तुमच्या लक्षात आलेले असतील. ओके. तर अशा पद्धतीने काही तुम्हाला सप्लिमेंटरी युनिट पण असतात. सप्लिमेंटरी युनिट्स म्हणजे काय, की जे युनिट्स म्हणजे तुम्हाला जसं की अँगल आहे. बरोबर. जो प्लेन अँगल असतो, प्लेन अँगलच्या बाबतीमध्ये तुम्ही विचार केला तर त्या प्लेन अँगलचं आपण जर बघितलं, प्लेन अँगल. ओके. प्लेन अँगलचं काय युनिट आहे, प्लेन अँगलचं आपण युनिट अँगल जो आहे, बरोबर, कोन ज्याला आपण म्हणतो, कोन, साधा कोन जो असेल त्याचं काय आहे तर रॅडियन. ओके. रॅडियन हे त्याचं युनिट असणार आहे आणि त्याला आपण लिहितो कसा तर डी थिटा या पद्धतीने लिहितो. आणि जर सॉलिड अँगल असेल म्हणजे हा प्लेन कोन म्हणजे आपला हा पद्धतीचा कोन, हा थिटा वगैरे असेल तसं. आणि दुसरं म्हणजे काय असेल तर सॉलिड अँगल असेल. सॉलिड अँगल म्हणजे काय की घन कोन असेल एखादा. बरोबर. म्हणजे काय, एखादा कोन असतो अशा पद्धतीने किंवा डोम असतो एखादा. बरोबर. तर अशा पद्धतीने ज्यावेळेस हा डोम वगैरे असेल किंवा कोन असेल हा भरीव असतो आणि या पद्धतीने आपल्याला सॉलिड अँगल याचं जर आपल्याला युनिट विचारलं तर स्टे रॅडियन असतं. बरोबर. स्टे रॅडियन म्हणजे रॅडियनच्या पुढे फक्त STE जोडलं की स्टे रॅडियन हे तुम्हाला युनिट हे सॉलिड अँगलसाठी असतं. आणि त्याचं जर आपल्याला लिहायचं झालं तर
अशा पद्धतीने लिहितो आणि सिम्पल रेडियन आपण असं लिहितो. ओके, हा साधा कोन असेल तर याप्रमाणे, आणि जर सॉलिड अँगल असेल तर आपल्याला स्टेरेडियन हे त्याचं युनिट असणार. स्टेरेडियन आणि रॅडियन हे दोन गोष्टी लक्षात ठेवायचं. हे सप्लिमेंटरी आपल्याला युनिट्स म्हणजे काय की या 7 एकक जे आपण बघितले, बेसिक जे 7 बघितले त्यांच्या व्यतिरिक्त आपल्याला हे पाहायला मिळतात आणि हे डिराईव्ह करता येत नाहीत बेसिकपासून, म्हणून आपण यांना सप्लिमेंटरी म्हणतो. बरोबर, पूरक एकके असं देखील म्हणतो. तर हे लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला असा जर प्रश्न आला पूरक एकके कोणती, तर ती कोणती आहेत, तर प्लेन अँगलमध्ये रॅडियन आणि सॉलिड अँगलमध्ये स्टेरेडियन. ओके, सप्लिमेंटरी युनिट्स. त्यानंतर पुढे फिजिकल क्वांटिटीजचं जे काही आपण बघतो, बायफर्गेशन म्हणा किंवा त्याचे वेगवेगळ्या टाईप्स आपण पडतात असे गृहीत धरू. तर पहिलं म्हणजे कोणतं, तर स्केलर आणि दुसरं म्हणजे वेक्टर. स्केलर म्हणजे अदिश आणि वेक्टर म्हणजे सदिश. आता ह्या त्यांच्या शब्दांमध्येच आपल्याला काही गोष्टी दिसतात. म्हणजे काय, सदिश म्हणजे दिशेसह आणि अदिश म्हणजे दिशेविना. ओके, त्याच्यामध्ये दिशा असते आणि याच्यामध्ये दिशा नसते. अशा पद्धतीची फिजिकल क्वांटिटीज कोणकोणत्या आहेत त्या आधारावर आपल्याला त्यांची विभागणी करता येते. कशी, तर स्केलर म्हणजे अदिशमध्ये काय असते, तर परिमाण असतं फक्त, त्याच्यामध्ये हॅज ओनली मॅग्निट्यूड असते. आणि वेक्टरमध्ये काय आहे, तर मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डिरेक्शन म्हणजेच परिमाण आणि दिशा या दोघांचा समावेश होतो, म्हणून त्याला सदिश आपण म्हणतो. मॅग्निट्यूड तर कोणत्याही फिजिकल क्वांटिटीला असतेच, बरोबर, त्याची साईज आणि त्याच्या एकूणच युनिट्स आपण मोजतो त्याच्यात, बरोबर. पण ती दिशा त्याच्यावर डिपेंड आहे का, तर दिशेवर जर ती डिपेंड असेल ती फिजिकल क्वांटिटी तर ती वेक्टर क्वांटिटी झाली, म्हणजेच ती सदिश राशी झाली. आणि जर ती दिशेवर डिपेंड नसेल तर फक्त मॅग्निट्यूड असेल तर ती स्केलर क्वांटिटी म्हणजेच अदिश राशी झाली. ओके, सो सदिश म्हणजे दिशेसह म्हणजे ज्याच्यामध्ये परिमाण आणि दिशा दोघांची गरज असते. अदिश म्हणजे दिशेविना म्हणजे त्याच्यामध्ये फक्त परिमाण म्हणजेच मॅग्निट्यूडची आवश्यकता असते आणि त्याच्यामध्ये दिशेची गरज नसते. अशी भौतिक राशींची आपण काय करू शकतो, विभागणी करू शकतो. तर अशा पद्धतीने बेसिक एवढं लक्षात ठेवायचं. वेक्टर म्हणजे काय, परिमाण प्लस दिशा म्हणजे मॅग्निट्यूड प्लस डायरेक्शन. आणि अदिश म्हणजे काय, स्केलर म्हणजे ज्याच्यामध्ये कसली दिशेची गरज नसते, फक्त परिमाण असतं. ओके, एवढं फक्त बेसिक जरी लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. पुढे पाहू आपण. आता तुम्ही इथे लक्षात घ्या की मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन हे मध्ये आपण बघितलं स्केलरमध्ये नसते आणि वेक्टरमध्ये काय आहे, तर वेक्टर हॅव बोथ डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड. आता तुम्हाला जर स्पीड आणि व्हेलॉसिटी याच्यातला डिफरन्स समजावायचा झाला तर याच्यामध्ये फक्त आपण म्हणू, याला मराठीमध्ये आपण याला चाल म्हणतो. चाल आणि व्हेलॉसिटीला आपण काय म्हणतो, तर ही जी आहे तुम्हाला व्हेलॉसिटीच्या बाबतीमध्ये महत्त्वाचं काय, तर डिरेक्शन. ओके, डिरेक्शन ही महत्त्वाची आहे. आणि त्याच्यामध्ये स्पीडमध्ये आपल्याला काय महत्त्वाचं आहे, तर फक्त मॅग्निट्यूड, याच्यामध्ये डायरेक्शनची गरज नाही. कोणत्या दिशेला व्हेलॉसिटी म्हणजे तुम्ही जर म्हटलं ए पॉईंट्सपासून बी पॉईंटपर्यंत मी गेलो, बरोबर, ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत गेलो, तर याला काय म्हणू आपण, अदिश राशी. म्हणजे याच्यामध्ये फक्त 2 किलोमीटरचं अंतर आहे असं म्हटलं, 2 किलोमीटरचं अंतर आहे, तर त्यामध्ये परिमाण आहे परंतु दिशा आहे का, नाही. परंतु तुम्ही असं म्हटलं की उत्तरेकडे मी 2 किलोमीटर गेलो, तर त्याच्यामध्ये ती व्हेलॉसिटी तिथे इन्व्हॉल्व झाली. म्हणजे ज्या दिशेचा उल्लेख झाला तेव्हा व्हेलॉसिटी आपण त्याला कन्सिडर करू. आणि ज्यावेळेस दिशेचा उल्लेख नसेल त्यावेळेस ती अदिश राशी म्हणजेच स्पीड, ज्याला आपण चाल म्हणतो, की फक्त 2 किलोमीटर मी गेलो, 2 किलोमीटर कोणत्या दिशेला गेलो हे म्हटलंय का, नाही, त्यावेळेस ती स्पीड. आणि ज्यावेळेस 2 किलोमीटर उत्तर दिशेला गेलो असं मी म्हणेन त्यावेळेस ती व्हेलॉसिटी असेल. म्हणजेच व्हेलॉसिटीमध्ये दिशेचा आपल्याला उल्लेख होतो आणि स्पीडमध्ये उल्लेख होत नाही. ज्यावेळेस असं बायफर्गेशन होतं, ज्यावेळेस दिशेचा उल्लेख होतो त्यावेळेस ती वेक्टर क्वांटिटी आणि ज्यावेळेस नसेल त्यावेळेस ती स्केलर क्वांटिटी. हा डिफरन्स फक्त लक्षात असला पाहिजे स्केलर आणि वेक्टरच्या बाबतीमध्ये. ओके, काही पॉईंट्स आहेत आपण लक्षात घेऊ अदिश आणि सदिशमधला फरक. जसं की म्हटलं, अदिशमध्ये फक्त मॅग्निट्यूड असते, इकडे डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड ह्या दोन्ही गोष्टी असतात. त्यानंतर नॉर्मल रूल्सने आपण अल्जेब्रा याचं काय करू शकतो, स्केलर्ससाठी वापरू शकतो नॉर्मल रूल्स. पण वेक्टर क्वांटिटीसाठी तुम्हाला ओनली वेक्टर अल्जेब्रा वापरावं लागतं. म्हणजे फॉर वेक्टर्स त्याचे काही म्हणजे आपण तुम्हाला जर काही त्याचं ॲनालिसिस वगैरे करायचं असेल तर ओनली वेक्टर अल्जेब्रा इथे तुम्ही नॉर्मल रूल्सने वापरू शकता. त्यानंतर स्केलर क्वांटिटी कॅन चेंज इन टर्म्स ऑफ मॅग्निट्यूड ओनली. जर त्याच्यात फक्त मॅग्निट्यूड आहे तर चेंज पण मॅग्निट्यूडमध्ये होईल. सेम याच्यामध्ये मॅग्निट्यूड डायरेक्शन आहे त्यामुळे मॅग्निट्यूड आणि डायरेक्शनमध्ये चेंज होताना आपल्याला दिसेल. ओके, रिझल्टंट ऑफ 2 स्केलर इज इक्वल टू स्केलर आणि रिझल्टंट ऑफ 2 वेक्टर्स
इज आयदर स्केलर ऑर वेक्टर, हे फक्त लक्षात असू द्या. त्यानंतर हे एक्झाम्पल्स आहेत स्केलर क्वांटिटीचे. मास, लेंथ, टाईम, बरोबर. व्हेलॉसिटी, एक्सेलरेशन हे कसले आहेत तर वेक्टर क्वांटिटीचे उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील. सो हे लक्षात घ्या, एकदा वाचून घ्या की कोणकोणत्या हॅव मॅग्निट्यूड बट नो डायरेक्शन म्हणजे स्केलर, आणि स्केलर क्वांटिटी कोणकोणत्या डिस्टन्स, स्पीड, मास, एनर्जी, डेन्सिटी, पॉवर, लेंथ, एरिया, व्हॉल्यूम, टाईम, टेम्परेचर, वर्क. त्याचबरोबर वेक्टर क्वांटिटी कोणकोणते ज्याच्यामध्ये मॅग्निट्यूड प्लस डायरेक्शन असते. हे फक्त बेसिक लक्षात ठेवायचं. जेव्हा कधी वेक्टर क्वांटिटी तुम्हाला विचारली जाईल, सदिश राशी विचारली जाईल, ह्या दोन गोष्टी तुम्हाला डोळ्यासमोर आल्या पाहिजेत, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. स्केलर क्वांटिटी विचारली जाईल त्याला फक्त मॅग्निट्यूड लक्षात ठेवायची आणि ही त्याची उदाहरणं आहेत. ओके, याच्यामध्ये आपण बघितलं डिस्प्लेसमेंट, कोणत्या दिशेला विस्थापन झाले हे माहीत असणं गरजेचं आहे. व्हेलॉसिटी आपण आत्ताच उदाहरण पाहिलं. वेट, त्यानंतर ॲक्सेलरेशन, फोर्स, इम्पल्स, प्रेशर, मोमेंटम, ग्रॅव्हिटी, ड्रॅग, अशा पद्धतीचे ह्या वेक्टर क्वांटिटी आहेत. काही बेसिक लक्षात ठेवल्या तरी पण चालतील, काही इकडे बेसिक सदिश लक्षात ठेवल्या तरी चालतील, किंवा वेक्टर क्वांटिटी ह्या पाठ करून ठेवा. याच्या व्यतिरिक्त जर कोणती आली तर तुम्ही बऱ्यापैकी गेस करू शकता. ओके, तशा खूप क्वांटिटीज आहेत आणि त्याच्यावरून तुम्ही पण बेसिक तुम्हाला विचारलं जाईल जर याच्यावर प्रश्न तर डिस्टन्स, स्पीड, मास, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, एक्सेलरेशन, फोर्स अशा पद्धतीचे ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतील. पण तुम्हाला या चार्टवरून काय होईल ते लक्षात घेता येईल. ओके, हे चार्ट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. जर काही ट्रिक बनवता आली तर वेक्टर क्वांटिटीची बनवा आणि त्याच्यावरून तुम्ही बाकी या गोष्टी सांगू शकता. ओके, त्याचप्रमाणे काही युनिट्स आहेत, काही जशा क्वांटिटीज आहेत आणि त्यांचे पण युनिट्स आहेत. ते युनिट्स तो तुम्हाला देतो आहे की एनर्जीच्या बाबतीमध्ये हर्ट्स आहे, बरोबर. HZ म्हणून आपण ते सिम्बॉल वापरतो. फिजिकल क्वांटिटी कोणती आहे तर फ्रिक्वेन्सी आहे. ह्या वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटी आहेत एनर्जीच्या बाबतीमधल्या. तर फ्रिक्वेन्सी 1/s म्हणजे 1 टाईम आहे तो, बरोबर, त्याला आपण फ्रिक्वेन्सी म्हणतो. त्यानंतर पुढे आपण लक्षात घ्या की न्यूटन, जसं की फोर्सच्या बाबतीमध्ये, आणि आत्ताच आपण बघितलं kgm/s. आता हा जो इथे डिव्हिजनमध्ये तो जर खाली आपण अंशामध्ये नेला तर -2 होईल. म्हणजे फोर्सच्या बाबतीमध्ये देखील आपल्याला माहीत आहे कशा पद्धतीने आपल्याला एक्सप्रेस बेस युनिटमध्ये म्हणजे डिराईव्ह क्वांटिटी कशी काढले. ज्यूल इथे बघू शकता तुम्ही, सिंगल आहे म्हणून कॅपिटल, आणि अगेन इथे तो पूर्ण ज्यूल लिहिलं आहे म्हणून तो काय आहे ती क्वांटिटी स्मॉल लेटरनी स्टार्ट केलं आहे. हे नियम आपण SI युनिटचा बघितलेला, ज्याच्यामध्ये संज्ञेचा आपण उल्लेख केलेला. तर अशा पद्धतीने तुम्हाला डिराईव्ह करता येतील कोणत्याही क्वांटिटीज. ह्या एनर्जीच्या बाबतीमध्ये आहेत. सेम तसंच प्रेशर, पॉवर, इलेक्ट्रिक चार्ज, इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे ज्याला आपण वोल्ट असं म्हणतो, बरोबर. त्यानंतर इलेक्ट्रिक कॅपॅसिटन्स फॅरॅडमध्ये करतो. इलेक्ट्रिक रेझिस्टन्स ओहम, त्याचं सिम्बॉल असं आपल्याला असलेलं पाहायला मिळतं, बरोबर. आपल्याला फिजिक्समध्ये गणित येतात रेझिस्टन्स आणि याच्यावर, तर तिथे आपल्याला रेझिस्टिव्हिटी म्हणजेच त्याचं युनिट आपल्याला ओहम असं लिहिता येतं. इलेक्ट्रिक कंडक्टन्स, मॅग्नेटिक फ्लक्स, मॅग्नेटिक इंडक्टन्स, ल्युमिनस फ्लक्स आणि इल्युमिनन्स. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करता येईल तर फिजिकल क्वांटिटीज काढता येईल. हे 7 बेस युनिट्स आपले ते कुठे गेलं तरी तुम्हाला ते सारखे दिसणारच. आणि ते या बेस म्हणजे युनिट ऑफ मेजरमेंट्स किंवा मोजमापन या चॅप्टरमधलं सगळ्यात हायलाइटेड पॉईंट हाच असणार आहे बेस, आणि त्याच्यापासून पुढं आपण डिराईव्ह करत असतो. लेंथच्या बाबतीमध्ये किलोमीटर, आता जो मीटर आहे हा आपला बेसिक आहे, पण त्याच्यामध्ये जर आपण 1000 मीटर घेतले तर त्याला किलोमीटर म्हणतात, किंवा जर आपण 0.01 म्हटलं तर त्याला सेंटीमीटर म्हणतात. तर ते मीटरचं कन्व्हर्जन कसं आहे, नॅनोमीटर, मायक्रोमीटर, ते देखील लक्षात असणं गरजेचं असणार आहे. ओके, सो मीटर हे आपल्याला माहिती आहे SI युनिटमधलं आपल्याला बेसिक आहे. लेंथचं युनिट आपण वापरतो, परंतु ती लेंथ जर किलोमीटरमध्ये गेली, नॅनोमीटरमध्ये गेली तर त्याचं कन्व्हर्जन कसं ते देखील लक्षात ठेवायचं आहे. पुढे पण मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, सेम तसंच एरियाच्या बाबतीमध्ये डिराईव्ह केलं आपण मागाशी त्याप्रमाणे. व्हॉल्यूम, कॅपॅसिटी, मास आणि वेट एकदा वाचून घ्या पॉज करून, म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल. नाहीतर स्क्रीनशॉट घ्या, तुम्हाला ते देखील सेव्ह करून ठेवता येतील. मागाशी मी म्हटलं सप्लिमेंटरी आपले युनिट्स आहेत काही, त्याच्यामधले हे 2 तुम्हाला सांगितले होते, प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल, बरोबर, रेडियन आणि स्टे रेडियन, बरोबर. त्यानंतर स्पेसिफिक सिम्बॉल आहेत, त्या पद्धतीने देखील ते वापरले जातात. थीटा आपल्याला इथे आपण बघितला होता, आणि इथे आपण या प्रमाणात देखील आपण बघितलेला होता. सॉलिड अँगल थीटा D आपण असं बघितलं होतं. ओहमचा चिन्ह जो आहे त्याप्रमाणे तो चिन्ह आपल्याला असलेला पाहायला मिळतो. ओके, सो हे 2 सप्लिमेंटरी पण लक्षात ठेवायचे, प्लेन अँगल, सॉलिड अँगल. प्लेन अँगल म्हणजे काय आपला साधा कोन, आणि सॉलिड अँगल म्हणजे एखादा शंकू वगैरे आकार किंवा डोमचा आकार वगैरे असतो, तर त्या पद्धतीने आपल्याला सॉलिड अँगल देखील त्याचं मोजता येतं, आणि त्याचं युनिट आहे स्टे रेडियन. हे लक्षात ठेवायचं. सप्लिमेंटरी युनिट्स आहेत, बेस युनिट आणि डिराईव्ह युनिटच्या पेक्षा वेगळे आहेत, म्हणून त्याला सप्लिमेंटरी पूरक एकके असं देखील म्हणतो हे 2, त्यामुळे लक्षात ठेवायचं. आयोगाने प्रश्न विचारला
तर डायरेक्ट त्याचं उत्तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ओके, तर बाकीच्या गोष्टी पण आहेत त्याप्रमाणे. फोर्स, न्यूटन हे आपण वारंवार सारखं बघतोय. हे युनिट्स देखील एकदा पॉज करून बघून घ्या. आयोग इथे हल्ली प्रश्न विचारताना आपल्याला दिसतं, राज्यसेवेला देखील इथे प्रश्न येऊन गेले. तो म्हणजे असा की तुम्हाला 10⁻18 देतं आणि त्याच्या नंतर विचारतं आपल्याला की याचं नाव काय, म्हणजे हे कशा प्रकारे हे एक्सप्रेस केलं जाईल, कोणत्या युनिटमध्ये. तुम्हाला हे 4 ऑप्शन दिले जातील आणि 4 ऑप्शनमधून तुम्हाला हे सिलेक्ट करायचं आहे. तर कसं सिलेक्ट करणार किंवा हे पाठ कसं करणार ते लक्षातच ठेवायला लागेल. दुसरा कोणता ऑप्शन नाही आपल्याला. पाठांतर कसं करणार तर तुम्हाला गिगापर्यंत माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे आपण म्हणतो की 10⁻1 म्हणजेच 10 याचा अर्थ काय ती डेका म्हणून. त्यानंतर 10⁻2 म्हटलं तर त्यावेळेस हेक्टो. त्यानंतर किलो म्हटलं की आपल्याला लक्षात येतं किलो म्हणजेच 1000 असतं, म्हणजेच 10⁻3 बरोबर. त्यानंतर मेगा म्हणजे 10⁻6. हे तुम्ही जर बघितलं तर 1, 2, 3पर्यंत व्यवस्थित चाललं आहे. तिथून आपल्याला 3-3च्या पट्टीमध्ये वाढताना दिसते. 3 दुणे 6, 6 2. त्यानंतर 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 वाजे 15, 18, 21 आणि 30पर्यंत 3चा पाडा फक्त आहे, लक्षात ठेवायचं आहे. गिगामध्ये 10⁹. ओके, मेगा गिगा इथं 6 आणि 9. आता इथून पुढे जर लक्षात ठेवायचं झालं तर टेरा जो आहे तो टेरा हा काय आहे तर 10⁻12 आहे. म्हणजे टेरा म्हणजे आपण 13 म्हणू शकतो. 13च्या आधी 12 म्हणून तो लक्षात ठेवा. आणि त्यानंतर इथे हे एकत्रित लक्षात ठेवा पूर्ण पेझी म्हणून PLZY बरोबर. पेझी म्हणजे काय तर पेटा, एक्झा, झिटा आणि योटा. तर हा कसा येईल 15, 8 ते 24 म्हणजे 15 + 3 18 + 3 21 + 3 24. हे 4 जे आहेत ते पेझी म्हणून लक्षात ठेवा. आणि शेवटचे 2 हे रोना आणि क्वेटा हे काय 27 आणि 30. तर अशा टप्प्याटप्प्यात लक्षात ठेवा. गिगापर्यंत तुम्हाला माहीत असणं, जर तुम्ही बेसिक अभ्यास करत असाल तर तुम्हाला गिगा म्हणजे आपण जसं मेमरी पण वापरतो, मेमरी कार्ड असतात किंवा इतर फोनची मेमरी असते, तर गिगा बाईट्स, मेगाबाईट्स बरोबर, किलोबाईट्स, KB, GB, MB. आपण म्हणतो हे एक सॉन्ग डाउनलोड केलं तर 5 MBचं आहे किंवा हे एक मूवी डाउनलोड केले तर हे 2.5 GBचं आहे. तर ते GB म्हणजे काय गिगाबाईट्स, हे त्याची त्या डेटाची साईज असते. हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ओके, सो इथपर्यंत तर आपल्याला किमान माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यावर हा जो 12 आहे त्याचं नाव आपण टेरा ठेवलं आहे बरोबर. आणि हा पेझी म्हणून लक्षात ठेवा PEZY बरोबर. आणि हे 4 त्याच्या याच्यामध्ये रोना आणि क्वेटा शेवटी 27 आणि 30. सेम याच्याच प्रमाणे या पॉवर जशा पॉझिटिव्ह आहेत 10⁻², 10⁻3, 10⁻6 तशाच तुम्हाला निगेटिव्ह म्हणजेच काय की डेसिमल पॉईंट आपण म्हणतो, डेसिमल पॉईंट इथे घ्या. म्हणजेच डेसी म्हणजेच काय 0.1, सेंटी म्हणजेच काय 0.01 म्हणजे 10⁻². हे निगेटिव्ह पॉवर्स आहेत. तर यांचं देखील आपल्याला नॅनोपर्यंत पाठ असणं गरजेचं आहे. नॅनो म्हणजे 10⁻9 आणि पिको म्हणजे काय 12. जिथं आपण टेरा बघितला होता 10⁻12 साठी, तसंच 10⁻12 साठी आपण पिको म्हणतो. ओके, आता त्यानंतर आपण पेझी लक्षात ठेवलं होतं, त्याचप्रमाणे इथे काय लक्षात ठेवायचं आहे तर फेझी लक्षात ठेवायचं आहे FAZY. ओके, म्हणजे फेमटो, ॲटो, झेप्टो, योक्टो. आणि पुढे रोंटो आणि क्वेटो हे 27 आणि 30साठी. इथे पण सेम आहे. म्हणजे इकडे बघितलं तुम्ही तर रोना आहे 10⁻27 आणि इथे आहे रोंटो 10⁻27 आणि इथे क्वेटा आहे 10⁻30 आणि इथे क्वेक्टो आहे 10⁻30. म्हणजे तुम्हाला सिमिलरिटी दिसत आहेत. हे जे तुम्ही बेस आहेत हे निगेटिव्ह बेससाठी पण तुम्हाला फायद्याचं आहे आणि पॉझिटिव्हसाठी पण हे तुम्हाला फायद्याचं आहे. हे दोन्ही स्क्रीन जे आहेत त्यांचं तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. हवं तर तुमच्या फोनमध्ये एकदा कम्पेअर करा किंवा पेजवर लिहून काढा. कशी ते एक ट्रिक हे जे तुम्हाला सांगितली हे 4मध्ये लक्षात ठेवा. इथपर्यंत माहीत असणं गरजेचं आहे. रोना आणि क्वेटा तुम्हाला लक्षात राहतात. इथे पण सेम पद्धतीनेच आहे की तुम्हाला रोंटो, एक सेकंड, तुम्हाला रोंटो आणि क्वेक्टो जसं इथे रोना आणि क्वेटो लक्षात ठेवलं त्याप्रमाणे हा पेझी लक्षात ठेवलं, इथं फेझी लक्षात ठेवा आणि नॅनोपर्यंत पाठ असणं गरजेचं आहे. तर याच्यावर प्रश्न आयोगाने विचारलेत म्हणून थोडंसं तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतोय आणि कसं लक्षात ठेवायचं त्याची पण ट्रिक तुम्हाला सांगतोय, जेणेकरून परत प्रश्न आला की 10⁻21 म्हणजे काय झेप्टो किंवा झेप्टो विचारला आणि 10 ह्या तुम्हाला 4 ऑप्शनमध्ये हे दिलं तर तुम्हाला माहीत असलं पाहिजे झेप्टो म्हणजे काय 10⁻21. ही 4 पूर्ण लक्षात पाठ असणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर काही प्रश्न आपल्याला असे पण विचारले जाऊ शकतात की डस्ट पार्टिकल त्याची साईज त्याचं किंवा त्याचा मास तुम्हाला किती किलोग्राममध्ये असा प्रश्न आला तर तो ऑब्वियस आहे की बऱ्यापैकी 100मध्ये 99 जणांचं चुकणार आहे. 1 जणाचं बरोबर येईल तो पण कदाचित तुक्का मारून. पण आपल्याला इलेक्ट्रॉनचं वजन माहीत असलं पाहिजे.
आपल्याला प्रोटॉनचं वजन माहीत असलं पाहिजे, कारण हे प्रश्न बेसिक आहेत, हे आपल्याला विचारले जाऊ शकतात, तर हे किमान माहीत असणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर आता ह्युमन, एखाद्या माणसाचं वजन म्हणजे 100, इथं 10⁻² आहे, 10 स्क्वेअर आहे, म्हणजेच काय 100पर्यंत ॲव्हरेज आपण कन्सिडर करू. ॲव्हरेज तसं कमीच आहे, पण आपण 100 कन्सिडर केला. ओके. तर ते हे माहीत आहे तुम्हाला. एखाद्या म्हणजे सूर्याचं वजन, पृथ्वीचं वजन, चंद्राचं वजन, हे फक्त जस्ट लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. राहिलं तर ठीक, नसेल तर त्याहून ठीक. ओके. कारण बऱ्याच गोष्टी आपल्या डोक्यात असतात, सगळ्याच गोष्टींची भेळ होऊ शकते, म्हणून काही 1-2 गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. सेम याचप्रमाणे इथे जर तुम्ही बघितलं डिस्टन्सच्या बाबतीत सेम त्याच प्रमाणात इथे काही जनरल गोष्टी आहेत त्यांचं, म्हणजे मिनिटमध्ये किती सेकंड्स असतात, एका लिटरमध्ये किती हे असतं मीटर क्यूब वगैरे, तर त्या पद्धतीच्या गोष्टी आहेत. युनिट्समध्ये सगळ्यात महत्त्वाचा पुढचा टॉपिक तो म्हणजे काय डायमेन्शन्स. याच्यावर आयोगाने प्रश्न खूप रेअरली विचारलेत. जर आला तर आपल्याला काय करायचं असं सरप्राईज व्हायला नको, म्हणून मी फक्त तो शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो. डायमेन्शन्स या टॉपिकमध्ये तुम्हाला काय LMT एवढं लक्षात ठेवायचं, किंवा LTM किंवा MLT कसंही लक्षात ठेवा. आपल्याला काय महत्त्वाचं आहे तर ह्या डायमेन्शन टॉपिकमध्ये LMT जरी लक्षात ठेवलं किंवा MLT लक्षात ठेवलं तरी चालेल. आता जर एखादी क्वांटिटी तुम्हाला विचारली, जसं की आपण मागाशी म्हटलं फोर्सचं आपण काढलं होतं, बरोबर. फोर्सचं डिराईव्ह युनिट आपण काढलेलं होतं. काय होतं फोर्सचं डिराईव्ह युनिट, तर kg इंटू मीटर इंटू सेकंड⁻² आपण काढलं होतं. ओके, ठीक आहे. आता इथे आपल्याला कशामध्ये क्वांटिटी पाहिजे तर LMT बरोबर, LMT, आणि ह्या स्क्वेअर ब्रॅकेट याला कंपल्सरी करायचं, तेव्हा आपण त्या प्रमाणात रिप्रेझेंट करतो. लेंथ आहे का इथे लेंथ आहे का, हो आहे. काय लेंथ आहे तर मीटर, म्हणजे याची पॉवर काय, काहीच नाही, म्हणजे 1 पॉवर आहे, म्हणून इथं मी काय म्हटलं याची पॉवर काय म्हटली 1 म्हटली. ओके. आता इथे मास आहे, मास आहे का इथे, हो आहे, kg आहे, याची पॉवर काय 1 पॉवर आहे, काहीच नाही म्हणजे 1 पॉवर, इथे 1 लिहिलं. आता इथे म्हटलं मी टाईम, हा T आहे, टाईम आहे का, हो आहे, काय आहे सेकंडमध्ये, पण त्याची पॉवर काय -2, मग -2 पॉवर लिहिली. आता ज्यावेळेस तुमचं जे काही डिराईव्ह युनिट असेल किंवा युनिट असेल त्याचं रिप्रेझेंटेशन तुम्ही लेंथ, मास आणि टाईम म्हणजेच LMT या प्रकारात करता, तेव्हा त्याला आपण डायमेन्शन्स असं म्हणतो. ओके, डायमेन्शन असं म्हणतो. हे डायमेन्शनल ॲनालिसिस झालं कोणत्याही पद्धतीचं. ओके, तर अशा पद्धतीने लिहिलं. आता ज्यावेळेस मी लिहीन LM आणि T⁻², इथं 1 लिहिणं गरजेचं आहे, किंवा नाही लिहिलं तरी चालेल. ओके, हे -2 फक्त लिहायला विसरायचं नाही. इथं काय लिहिलं नाही म्हणजे ते कन्सिडर होऊ शकतं की इथे 1 आहे, इथे 1 आहे. ओके, पण -2 लिहायचं, कारण टाईमची जी काही आपल्याला सेकंड -2 आहे ते इथे आलं पाहिजे. अशा प्रकारे LMT मध्ये जे काही रिप्रेझेंटेशन आहे त्याला आपण डायमेन्शन्स असं म्हणतो, बरोबर. इथे तुम्ही व्हॉल्यूम बघताय स्क्रीनवर. व्हॉल्यूम म्हणजे काय, इथे एक लेंथ, इथे एक लेंथ, आणि ही पण लेंथ, म्हणजे लेंथ आहे. ब्रेथ कशात रिप्रेझेंट, लेंथमध्येच. हाईट कशामध्ये, लेंथमध्येच, म्हणून 3L आहेत. 3L इथं आपण लिहिले, L⁻³ ह्याचा फॉर्म्युला, व्हॉल्यूमचा आपल्याला काय असतो फॉर्म्युला, क्यूबमध्ये येतं ना. इथे बघितलं तुम्ही तर इथे याच्यामध्ये मास आहे का तर नाही, म्हणून आपण मासचं काय लिहिलं 0 लिहिलं इथे समजू शकता. त्यानंतर इथे लेंथ आहे का तर आहे, किती लेंथ आहे तर पॉवर 3 आहे, म्हणून इथे लिहिली. आणि त्याच्यानंतर टाईम आहे का याच्यात, टाईम नाही म्हणून काय T⁻0 लिहिलं, आणि एनिथिंग ⁻0 = 1. पण आपल्याला ते MLT फॉर्ममध्ये लिहायचं आहे, म्हणून आपण त्यांची पॉवर 0 टाकली, बरोबर. आणि जरी नसतं लिहिलं तरीसुद्धा चाललं असतं, परंतु ऑप्शनमध्ये जर ⁻0 असेल तर मात्र ते टिक मारायची आहे. सेम डेन्सिटीच्या बाबतीमध्ये मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. मास आहे, बरोबर, व्हॉल्यूम आहे. व्हॉल्यूम म्हणजे लेंथ आहे, आणि नंतर मास म्हणजे काय इथे आपल्याला दिसतंय. मग मास इथे पॉवर 1 आहे, इथं लिहिला. हा अंशामध्ये गेल्यानंतर त्याचं ⁻³ होईल, ती लिहिला. आणि टाईम आहे का याच्यामध्ये, नाही, म्हणून टाईमला 0 लिहिला. असं जे रिप्रेझेंटेशन असतं त्याला आपण काय म्हणतो, डायमेन्शन्स असं म्हणतो. ॲक्सेलरेशनच्या बाबतीमध्ये विचार करू, स्पीड आणि टाईम. स्पीड म्हणजे काय तर डिस्टन्स अपॉन टाईम, छेदामध्ये टाईम, त्यानंतर हा डिस्टन्स आणि हा टाईम खाली आल्यानंतर टाईम स्क्वेअर झाला, आणि म्हणून आपण काय म्हणू डिस्टन्स अँड टाईम आला. म्हणजेच काय मीटर आहे, याच्यामध्ये लेंथ आहे आणि टाईम आहे. M आहे का तर नाही, इथे नाही लिहिलं आपण. पण आपल्याला डायमेन्शनल फॉर्म्युल्यामध्ये काय केलं आपण, इथे M⁻0 लिहिला. का, कारण इथे या फॉर्म्युल्याच्या याच्यामध्येच डिराईव्ह ज्यावेळेस आपण करतो तिथे आलेलाच नाही आहे तो, फक्त डिस्टन्स आहे तो लिहिला, आणि नंतर टाईम आहे तो -2 आहे तो पण लिहिला.
आणि एम नाही आहे म्हणून m⁻0 लिहिला. MLT किंवा LMT या फॉर्ममध्ये आपण ते लिहित असतो. ओके, पॉवरच्या बाबतीमध्ये तेच, पॉवरचा फॉर्म्युला मास इंटू एक्सेलरेशन अगेन व्हेलॉसिटी इंटू टाईम, व्हेलॉसिटी पुन्हा डिस्टन्स, आणि नंतर मग ज्यावेळेस मास, डिस्टन्स आणि टाईम, आता इथे सगळ्या क्वांटिटी आल्या, मास 1, डिस्प्लेसमेंट 1 आणि हा टाईम स्क्वेअर आहे, पण अंशामध्ये गेला तर तो काय येईल -2 म्हणून तो. आणि याचप्रमाणे आपण काय केलं, MLT म्हणजेच मास 1, लेंथ 1 आणि नंतर T⁻², डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ पॉवर. डायमेन्शनल फॉर्म्युला काढायचा कसा, तर ते देखील इथे एनर्जी एकदा बघून घ्या, वर्कचं एकदा बघून घ्या. ओके, तर अशा पद्धतीने देखील आपण डायमेन्शनल फॉर्म्युला काढू शकतो. आणि ही संकल्पना देखील तुम्हाला जर नव्याने कळली असेल तर पुन्हा एकदा मागे घेऊन बघा आणि समजून घ्या काय नक्की केलं आहे, आणि जर तुम्हाला माहीत असेल तर ऑब्वियस याची प्रॅक्टिस करा. ओके, सो पॉवरचं एक यासाठी दिलं आहे की याच्यामध्ये सगळे फॉर्म्युलेज आहेत तुमच्या लक्षात येतील. म्हणजेच काय, पॉवर इज इक्वल टू वर्क डिवायडेड बाय टाईम. पण वर्क म्हणजे काय, वर्कचा फॉर्म्युला काय, तर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता फोर्सचा फॉर्म्युला काय, मास इंटू एक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय, व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाईम. आता व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय, तर डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाईम. ओके, आणि आता तुम्हाला हे सगळं मिळालं, मास, डिस्प्लेसमेंट, टाईम. म्हणजे या क्वांटिटीज इथून आता पुढे डिराईव्ह करू शकत नाही आपण, फॉर्म्युला मिळणार नाही. मास काय आहे, तर मास म्हणजे काय, तर आपल्याला m क्वांटिटी. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, तर तुमची लेंथ क्वांटिटी, किती लेंथ आहेत, तर 2 आहेत. आणि टाईम हा जर वर घेतला तर काय येईल, T⁻³ म्हणजे तुम्ही इथं बघितलं तर तुमचा जो डायमेन्शनल फॉर्म्युला आहे तो m⁻1 L⁻² आणि T⁻³ हा जो आहे तो डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ पॉवर असं आपण म्हणू. ओके, ही फॉर्म्युले लक्षात ठेवा, लिहून ठेवावं तर एका ठिकाणी, पण हे तुम्हाला उपयोगी पडतील. हे आत्तापर्यंतचं डिस्कशन आपलं जे होतं ते मोजमापन आणि एकूणच आपला जो काही चॅप्टर होता त्याच्यामधलं ज्या काही बेसिक गोष्टी आहेत, संकल्पना आहेत, त्याच्या बाबतीत आपण पाहिलं. आता हे जे काही संभाव्य प्रश्न आहेत, म्हणजे आयोगाने याआधीही विचारलेत आणि त्याच्यावर पुन्हा प्रश्न विचारण्याची शक्यता आहे, असे काही प्रश्न आपण पाहणार आहोत. ओके, टायफॉईड या रोगातील ताप एवढा फॅरनहाईट आहे, 104 फॅरनहाईट आहे, तर केल्विन या एककामध्ये त्याचे रूपांतर काय असेल. आपल्याला फॅरनहाईट टू सेल्सिअस याच्यामधले आपल्याला कन्व्हर्जन माहीत असतं, बरोबर, पण आपल्याला फॅरनहाईट टू डायरेक्ट केल्विन माहीत आहे का, तर नाही. आपल्याला एक फॉर्म्युला माहीत आहे, कोणता फॉर्म्युला, तर फॅरनहाईट टू डिग्री सेल्सिअस. तर तो फॉर्म्युला काय आहे आपण लक्षात घेऊ, F-32 इंटू ब्रॅकेट हे लिहायचं आणि मल्टिप्लाय बाय 5/9 इज इक्वल टू डिग्री सेंटीग्रेड. आता ज्यावेळेस आपण हे सॉल्व करत असताना फॅरनहाईट आपल्याला Fची व्हॅल्यू दिलेली आहे, किती दिली आहे ती, 104 दिली, म्हणून 104 - 32 हे आपण लक्षात घ्यायचं आहे, 5 बरोबर डिग्री सेंटीग्रेड. आता 104 - 32 म्हणजे किती आले ते 72 आले, बरोबर, गुणाकार आहे 72, 5/9 इज इक्वल टू डिग्री सेंटीग्रेड, 9×8 = 72 आणि 8×5 हे किती येतील 40, म्हणजे डिग्री सेंटीग्रेड इज इक्वल टू 40 डिग्री सेंटीग्रेड एवढं हे काय आलेलं आहे उत्तर आपल्याला. फॅरनहाईट म्हणजे काय आहे, 40 एवढं टेम्परेचर आहे, 104 ताप म्हणजे 40 एवढं टेम्परेचर आपल्याला झालेलं आहे एखाद्या रोग्याला, टायफॉईड या आजारातील. पण इथपर्यंत तुमचं उत्तर संपलं का. जर तुम्हाला ऑप्शन क्रमांक 1लाच दिला असेल 40 डिग्री सेंटीग्रेड तर तुम्ही त्याला मार्क करून मोकळे व्हाल, पण आपल्याला केल्विन याच्यामध्ये कन्व्हर्जन विचारलं, म्हणजे केल्विन या एककामध्ये आपल्याला याचं उत्तर काढायचं आहे. ओके, तर 0 डिग्री सेंटीग्रेड इज इक्वल टू काय असतं एवढं लक्षात ठेवायचं आहे याच्यामध्ये की 273 डिग्री केल्विन, म्हणजे 0 म्हणजेच काय की 273 केल्विन. आता जर 0 म्हणजे 273 केल्विन असं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, 273 केल्विनमध्ये 40 हे जे आहेत ते ॲड करावं लागेल. ज्यावेळेस ते ॲड करू आपण तर आपली टोटल किती येईल, 40 जर ॲड केले तर 313 केल्विन एवढी आपल्याला याचं काय येईल उत्तर आलेलं पाहायला मिळेल टोटल आपली केल्विनमध्ये. कारण की ज्यावेळेस तुम्ही आता तुम्हाला विचारलं की 27 डिग्री सेंटीग्रेड म्हणजे किती केल्विन, तर 27 + 273 म्हणजे 300 केल्विन हे उत्तर असेल. जसं जसं वाढत जाईल तसं 273मध्ये सिम्पली ते डिग्री सेंटीग्रेड ॲड करायचं आणि येईल ते तुमचं काय केल्विनमधलं उत्तर असेल
313 केल्विन, म्हणजेच तुम्ही इथे समजू शकता 313 केल्विन एक नंबरलाच उत्तर आहे. म्हणजेच तुम्हाला फॅरनहाईटमधून डिग्री सेंटीग्रेडमध्ये काढायचं आहे आणि त्यानंतर हा तुमचं कन्व्हर्जन म्हणजे त्याची ॲडिशन करून उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे. पुन्हा एकदा बघा, जर समजलं नसेल तर लक्षात येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. व्हिलॉसिटीचं एकक विचारलं. व्हिलॉसिटी म्हणजे आपण काय बघितलं, तर व्हिलॉसिटी म्हणजेच काय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम, बरोबर. अपॉन टाईम म्हटलं, इथपर्यंत आपल्याला माहीत होतं. मग डिस्प्लेसमेंट कशामध्ये मोजतो, मीटरमध्ये, आणि नंतर टाईम म्हणजे कशामध्ये, सेकंडमध्ये. मीटर पर सेकंड हे आपल्याला माहीत आहे. मीटर पर सेकंड स्क्वेअर असेल का, तर नाही. मीटर डिवायडेड बाय सेकंड असेल का, तर नाही. इथे आपण जर बघितलं मीटर पर सेकंड, इथे तुम्हाला मीटर क्यूब वगैरे काहीतरी उत्तर हे असेल. त्यानंतर पुढे मीटर पर सेकंड 2 आपल्याला इथे पाहायला मिळतात. ओके, मीटर पर सेकंड 2 आपल्याला पाहायला मिळतात. पण याच्यामध्ये एक फरक आहे, तो म्हणजे काय, इथे तुम्हाला मीटरवर बाण दिलेलं दिसतं आहे. जसं आपण बघितलं मगाशी की व्हेलोसिटी ही काय आहे, वेक्टर क्वांटिटी आहे, बरोबर. वेक्टर म्हणजेच काय, तर सदिश राशी आहे, बरोबर. सदिश राशी आहे म्हणून त्याला आपण काय म्हणू, त्याच्यावर वेक्टर एक दिशा दाखवण्याचं काम करतं, म्हणून आपल्याला दिशा दाखवण्याचं काम करतं. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 वर आपल्याला मीटरवर दिशा दाखवलेली आहे. म्हणून व्हेलोसिटी ही वेक्टर क्वांटिटी असल्यामुळे, ती सदिश राशी असल्यामुळे त्याच्यावर दिशा दाखवण्याचं काम त्या बाणाने केलं आहे. म्हणून उत्तर आपल्याला 1 मार्क करावं लागेल. जरी तुम्हाला मीटर पर सेकंड दोन्ही ऑप्शनमध्ये दिसत असले तरीसुद्धा तुम्हाला मार्क 1 करावं लागेल, कारण त्याच्यावर बाण दाखवलं आहे, म्हणजेच वेक्टर क्वांटिटी असल्याचं ते दाखवलेलं आहे. आता हे उत्तरामध्ये प्रश्नामध्ये तुम्हाला 2 गोष्टी विचारल्या, म्हणजे व्हेलोसिटी ही वेक्टर क्वांटिटी आहे हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे, आणि वेक्टर क्वांटिटीवर हा बाण दाखवला जातो हे देखील तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तेव्हा तुम्ही या 2 ऑप्शनमध्ये तुम्ही इलिमिनेट करून उत्तर मार्क करू शकता. ओके, सो अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, उत्तर काढायचा प्रयत्न करायचा. सदिश राशी, अदिश राशी हा कन्सेप्ट इथं वापरला गेला आहे. त्यानंतर SI एकक पद्धतीमध्ये समाविष्ट असणाऱ्या 7 मूलभूत राशी, ज्या काही 7 मूलभूत राशी म्हणजे कोणत्या, मेटल, मी जे सुरुवातीला ट्रिक सांगितली ती एककामध्ये 1971 साली कोणते मूलभूत राशीचं एकक समाविष्ट करण्यात आलेलं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, टेम्परेचरचं आहे, लाईटचं आहे म्हणजे याचं इंटेन्सिटीबद्दल, त्यानंतर ॲम्पियर आहे करंटबद्दल, आणि मोल आहे सबस्टन्स बद्दल, बरोबर. तर याच्याबद्दल आपल्याला आहे ते 1971मध्ये काय आहे, तर चौथं म्हणजे मोल हे वापरलेलं आहे. असा प्रश्न पुन्हा एकदा रिपीट होईल असं वाटत नाही, कारण 7 मूलभूत राशींवर आपल्याला आणखी प्रश्न अपेक्षित आहेत. ओके, सो कोणता 71 साली वापरला, कोणता नाही वापरला, इथपर्यंत प्रश्न हा PYQचा आहे. म्हणून आपल्याला लक्षात ठेवा, फक्त जर रिपीट झाला तर पण चुकायला नको. परंतु बेसिक युनिटवर आपण जे काही सुरुवातीची 5-10 मिनटं इन्व्हेस्ट केलीत ती आपली महत्त्वाची ठरणार, आणि त्याच्यावर आपल्याला उत्तर सोडवता येईल. ओके, 20व्या शतकात एक सौर दिवसाचा एवढा भाग म्हणजे काय, तर तुम्हाला माहिती आहे, समजा आपण 1 सेकंडचा विचार केला, 1 सेकंड, बरोबर. 1 सेकंड विचार केला, पण पुढे जर आपण 1 मिनिटचा विचार केला तर आपल्याला किती सेकंड असतात, त्यामध्ये 60 सेकंड असतात. त्यानंतर पुढे जर आपण काय केलं, 1 तासाचा विचार केला तर त्याच्यामध्ये आपल्याला 60 मिनटं असलेली पाहायला मिळतात, बरोबर. 60 मिनटं. पण जर सेकंदामध्ये जर काढायचं झालं तर 60 गुणिले 60 करावं लागेल आपल्याला. 60 सेकंड म्हणजेच हे आपल्याला 3600 सेकंड एका तासामध्ये आहेत, एवढं माहिती पडेल. 1 दिवसामध्ये किती तास असतात, 24 तास. 24 तास म्हणजेच किती, तर 60 गुणिले 24, बरोबर. 60 गुणिले 24, हे 60 काय आहेत आपल्याला इथे दिसतंय. 1 सेकंड. टोटल सेकंड किती असतात एका तासात, तर आपण बघितलं आत्ताच 3600, आणि किती तास असतात एका दिवसात, 24. यांचं जर आपण उत्तर काढलं तर उत्तर आपल्याला काय मिळतं, हे 2 शून्य इथे ठेवले, 24 × 144, 14 हातचे 24 अत्रिक 72, 72 आणि 14 म्हणजे 86, एवढं तुमचं उत्तर येईल. आणि 86,400 वा भाग म्हणजे हे आपण कशामध्ये काढले उत्तर, सेकंडमध्ये. तर 86,400 हे सेकंड्स आहेत, आणि याचा जर एक भाग आपण घेतला तर तो 1 सेकंद असेल, बरोबर. 86,400 सेकंड्स आहेत, आणि त्या दिवसामध्ये असलेले एकूण सेकंड्स आहेत, 24 तासात असलेले एकूण सेकंड्स आहेत. त्याचा जर एक भाग घेतला मी तर तो काय असेल, तो 1 सेकंड असेल. ओके, तर 1 सेकंड हे आपलं उत्तर असणार आहे. जर तुम्हाला इथे विचारलं असतं 60 डिवायडेड बाय, इथे जर प्रश्नामध्ये असतं तुम्हाला की 60 डिवायडेड बाय 86,400, तर तुम्हाला काय उत्तर आलं असतं, 60 म्हणजे काय, 60 सेकंद. 60 सेकंद म्हणजे किती, तर 1 मिनिट. मग उत्तर तुमचं हे आलं असतं. ओके, पण आता आपल्याला काय विचारलं आहे,
एक भाग विचारलं आहे, एक भाग. इथे 60 असतं तर उत्तर चेंज झालं असतं. इथे जर 3600 असतं तर उत्तर तुमचं अगेन चेंज झालं असतं, 1 तास आलं असतं उत्तर, बरोबर. पण आता सध्या उत्तर आपलं काय 1 सेकंड्स. त्यानंतर पुढे आपल्याला मोमेंटम कोणतं एकक योग्य असेल. आता मोमेंटम म्हणजे काय तर याचं आपण पीने दाखवतो आणि मोमेंटम म्हणजे पी इंटू व्ही, एम इंटू व्ही. एम म्हणजे काय तर आपण इथे एम ॲज इट इज लिहू. व्ही म्हणजे काय जसं मगाशी तुम्हाला सांगितलं d/t, याला समीकरण 1 असं नाव देऊ. त्यानंतर तुम्हाला फोर्स माहीत आहे, फोर्स इज इक्वल टू एम इंटू ए म्हणजे मास इंटू एक्सेलरेशन. मास ॲज इट इज ठेवलं. एक्सेलरेशन म्हणजे काय व्हेलॉसिटी बाय टाईम. आता व्हेलॉसिटी म्हणजे काय पुन्हा एकदा आपल्याला माहीत आहे, व्हेलॉसिटी म्हणजे काय तर डिस्टन्स अपॉन टाईम आणि हा टाईम ॲज इट इज इथे जर तुम्ही बघितलं तर हा एफ आहे आणि इथे जो डिव्हिजनमध्ये असलेला टी आहे तो जर पलीकडे गेला इकडे तर तो काय मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल, म्हणजे इथे गेला मल्टिप्लिकेशनमध्ये आला. आता इथे काय राहिलं, इथे फक्त एम इंटू d/t राहिलं, बरोबर. एम इंटू d/t राहिलं. याला आपण समीकरण 2 नाव देऊ. समीकरण 1मध्ये आणि समीकरण 2मध्ये तुम्ही बघितलं तर तुम्हाला एवढं लक्षात येतं की त्यांची जी उजवी बाजू आहे ती सारखी दिसते आपल्याला, मास इंटू d/t आणि इथे मास इंटू d/t आपल्याला दिसते. म्हणजेच जर त्यांची उजवी बाजू सारखी असेल तर ऑब्व्हियस आहे त्यांची डाव्या बाजू देखील सारख्या असणं गरजेचं असणार आहे. डावी बाजू सारखी आहे म्हणून आपण काय करणार तर P इज इक्वल टू एफ इंटू टी घेतला. P इज इक्वल टू एफ इंटू टी. एफ म्हणजे काय न्यूटन, फोर्सचं युनिट काय न्यूटन आणि टाईमचं युनिट काय तर सेकंड, बरोबर. मग जर P म्हणजे काय आपण इथे बघितलं, P म्हणजे काय मोमेंटम म्हणजे संवेग असेल तर त्याचं युनिट आपल्याला डिराईव्ह करता आलं कसं तर न्यूटन इंटू सेकंड. मग न्यूटन इंटू सेकंड कोण आहे 1 नंबरचं उत्तर. इथपर्यंत तुम्हाला समजले कशा पद्धतीने आपण डिराईव्ह करतो आहे, कसे बेस युनिट वापरतो आहे, सप्लिमेंटरी युनिट देखील तुम्हाला सांगितले. त्यानंतर डायमेन्शन्स आपण कशाप्रकारे पाहिल्या, कशाप्रकारे त्याची उत्तरं काढता आली ते देखील बघितलं. तर असं युनिट म्हणजे फक्त पाठांतर आणि फक्त आला म्हणून गेला प्रश्नाला असं नाही. सगळ्यात महत्त्वाचं टॉपिक जर हे समजलं नाही तर पुढे तुम्हाला थोडंसं अडचण येऊ शकते फिजिक्स समजण्यामध्ये. त्यामुळे म्हणून थोडा वेळ घेतला परंतु या टॉपिकला व्यवस्थितपणे आपल्यासमोर एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो अशा पद्धतीने ही काही प्रश्न आणि त्याच्याबरोबर काही कन्व्हर्जन्स वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. लेक्चर कसं वाटलं हे नक्की मला कळवा आणि अशा पद्धतीच्याच लेक्चरसाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला भरभरून प्रतिसाद द्या, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून आपले अभिप्राय कळवा. त्याचबरोबर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका, कारण आपला जो काही प्रोग्राम आहे पूर्णतः फ्री आहे, कोणतीही फीज नाही. केमिस्ट्रीचे 10 लेक्चर्स 10-12 लेक्चर्स मी ऑलरेडी टाकलेले आहेत. फिजिक्सचे देखील आपले एक 10-12 लेक्चर्स ज्याच्यामध्ये ऑलमोस्ट सगळं फिजिक्स कवर करून आपण सायन्सची आपली जी फ्री सिरीज आहे ती कंटिन्यू करणार आहोत. ओके, सो थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट टाईम.